बार्शी टाकळी पोलिसांकडून ऑपरेशन प्रहारचा फज्जा। धाबा राजनखेड विजोरा तिवसा परिसरात अवैध धंद्यांचाच बोलबाला। स्थानिक बार्शी टाकळी शहर आणि पोलीस स्टेशन हद्दीतील येत असलेल्या धाबा राजनखेड कान्हेरी विजोरा तिवसा परिसरातील गावांमध्ये विविध प्रकारचे अवैध धंदे सुरू असल्यामुळे गावागावात भांडण तंटे वाढले आहेत। अवैध धंद्यामुळे विनाकारणाचे वाद होत असल्याने घराघरातील महिला आणि सर्वसामान्य नागरिक हा त्रास सहन करीत आहेत। पोलीस मात्र आर्थिक लोभापायी परिसरातील अवैध धंद्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचं नागरिक बोलत आहे। कोणी तक्रार केली किंवा कोणी याबाबत वाच्यता केली तर त्याला पोलिसी हिसका दाखवला जाते असे लोक सांगतात। त्यामध्येच या पोलीस स्टेशन मधील सर्व काही कर्मचारी अतिरेक करीत असल्यामुळे सर्वसामान्य महिला व प्रवासी महिला त्रस्त झाल्या आहेत। बार्शी टाकळी पोलीस येथील पोलीस मनमानी करीत असून सन्माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार आणि लोकशाही मार्गाने पोलिसांकडून संरक्षण आणि मार्गदर्शन मिळत नसल्याने लोकांची नाराजी होत आहे। प्राप्त माहितीनुसार बार्शी टाकळी तालुका हा मागासलेल्या तालुक्यांपैकी असून नगरपंचायतीमुळे आणि तहसील पंचायत समिती कार्यालयामुळे प्रगतीपथावर आलेला दिसतो, परंतु पोलिसांच्या विनाकारणच्या डोकेदुखीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत। बार्शी टाकळी शहरामध्ये आणि परिसरात मोठ्या प्रमाणात विविध प्रकारचे अवैध धंदे सुरू आहेत। यामध्ये वरली मटका, जुगार, देशी विदेशी दारू, गांजासारखे अवैध धंदे अशा प्रकारचे सुरू असल्याचं लोकांमध्ये बोलल्या जाते। या धंद्यामुळे कायदा व सुव्यवस्थेला एक धोका निर्माण झाला असून त्यामुळे जुगार, वरली मटका, देशी दारू, गावरान दारू, गांजा, विदेशी दारू यांमुळे गावातील नागरिक हे गुन्हेगारी क्षेत्राकडे वळत आहे आणि त्यांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत। अशा या अवैध धंद्यांमुळे कुणी त्यांचे संसार उद्ध्वस्त होतात तर कुणी दारू पितो तर कुणी जुगार किंवा वरली मटका खेळतोय आणि शेवटी दारू पिऊन भांडणे तरी करतो। याची जाणीव सर्व लोकांना आणि पोलीस प्रशासनाला सुद्धा आहे, परंतु बार्शी टाकळी येथील पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी यांचे याकडे केवळ अवैध धंद्याकडे लक्ष नसल्यामुळे याचा परिणाम खेड्यापाड्यातील कायदा व सुव्यवस्थेकडे होत असल्याचं दिसून येत आहे। या सर्वांबद्दल ग्रामीण भागातील घराघरात भांडण तंटे होत असतात। काही ठिकाणी बहुतांशी तक्रारीचा जागेवरच निपटारा केला जातो आणि ज्या आवश्यक तक्रारी आहेत त्या पोलिसांपर्यंत पोहोचतात, परंतु आलेल्या फिर्यादीची समजूत काढून किंवा एखाद्याला बाजीराव मारून त्याचे समाधान केले जाते, त्यामुळे गुन्ह्याची नोंद होत नाही। ही फार शोकांतिका आहे। वास्तविकता जिल्हा पोलीस अधीक्षक सन्माननीय अर्चितजी चांडक यांनी आल्याच ऑपरेशन प्रहार ही मोहीम उभारली, त्यांचे फार मोठे परिणामही झाले। SP साहेबांच्या कार्याला ग्रामीण भागातून सलामी मिळत आहे। ते एक प्रामाणिक आणि पारदर्शक पोलीस अधिकारी असल्याची ख्याती आता संपूर्ण अकोला जिल्ह्याला आहे। ग्रामीण भागात सुद्धा SP साहेबांचं नाव काढलं तर लोक घाबरतात, कारण ती वस्तुस्थिती आहे। हे अधिकारी खरोखरच कार्यतत्पर आहेत। मात्र त्यांच्या माघारी बार्शी टाकळी पोलीस स्टेशनचे काही कर्मचारी अवैध धंद्यांना प्रोत्साहन देत असल्यामुळे या भागात भांडण तंटे वाढत असल्याचं चित्र आहे आणि रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या चारचाकी वाहनांची तपासणी केल्यानंतरही त्यांना वाहनधारकांना किंवा त्या वाहनातील महिलांना विनाकारण छेडल्या जाते असा प्रकार मंगळवारी सायंकाळी घडला आहे आणि त्यांना त्रास दिला जातोय असे अनेक तालुक्यातील महिला व सर्वसामान्य नागरिक चर्चा करत असताना दिसून येत आहे। त्यामुळे बार्शी टाकळी पोलिसांच्या कार्यतत्परतेवर एक प्रश्नचिन्ह उभा राहतो। बार्शी टाकळी पोलिसांच्या केवळ आर्थिक लोभापायी ऑपरेशन प्रहारचा फज्जा होताना दिसत आहे। धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज सोबत अकोला जिल्हा प्रतिनिधी प्रदीप गावंडे, अकोला। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।